तर भावानो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। जी गाणी बॅकग्राऊंडला वाजतात ती काय आपण लावलेली नाहीत, त्याचे ऑपरेटर स्वतः राम पाटील आहेत। तर तुम्ही म्हणत असाल की ही मुले एवढी ओरडत काय, त्याचे कारण पण तसंच आहे। आपल्या गाडीच्या समोर होती डिप्लोमाची 3 नंबर बस। आता फक्त क्रॉसिंगच्या टायमिंगला पोरांचा आवाज बघा। तसेच बस पण आपली आज कॉलेजवर लवकर आलेली। बस मधनं उतरून सरळ गेलो आपण आपल्या क्लासरूम मध्ये। मला असं वाटत होतं की मीच पहिल्यांदा आलोय, पण माझ्या पाठोपाठ लगेच 2 जण आले। तसेच माझा आणि यशचा सकाळीच प्लॅन झाला होता की 12च्या सुट्टीमध्ये मामांच्या दर्शनाला जायचे। यशची गाडी घेऊन गेलो आपण मामांच्या दर्शनाला। बाहेरची पब्लिक बघून असं वाटत होतं की आतमध्ये पण खूप गर्दी असेल, तर तसे काय नसून आतमध्ये जाऊन बघितले तर गर्दी थोडी कमीच वाटत होती। तसेच मामांच्या दरबारातून मन कसे प्रसन्न झाले। मामांच्या दरबारात आलोच आहोत तर तुम्ही पण मामांचे दर्शन करून घ्या। आम्ही पण मामांचे दर्शन करून आल्याच्या नंतर मित्र बोलला की कॉइन चिटकून यायचा। ते सर्व झाल्याच्या नंतर ना आम्ही निघालो परत कॉलेजकडे। कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर ना रोजच्या प्रमाणे आपले प्रॅक्टिकल चालू होते। प्रॅक्टिकल चालू असताना फक्त एकाचे कांड बघा। तर हा आहे आपल्या कॉलेज मधला टॉपर विद्यार्थी, प्रॅक्टिकल चालू असताना पण अभ्यास करतो। चला तर मग भावांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये।